कुठल्याही एका जातीच्या एका धर्माच्या लोकांसाठी नाही, तर तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेले आहेत त्या खुर्चीवर कसं खाली ओढायचं ते आम्हाला चांगल्या प्रकारे करत. हिंगोली जिल्हा इतर राज्यातला आहे का? आणि तहसीलदार असतील त्यांच्या कार्यालयाच्या इमारतीवर थोडा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जगदीपजी दिपके आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊया कशा संदर्भात या ठिकाणचं निवेदन होतं आणि काय विशेष मागण्या आहेत. जय भीम, जय भारत, जय संविधान. आज जे काय बोंबाबोंब आंदोलन नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने आणि डिग्रस मधील ग्रामस्थाच्या वतीने जे आंदोलन करण्यात आलेलं आहे, हे आंदोलन कुठलंही राजकीय आंदोलन नाही. हे आंदोलन कुठल्याही एका जातीच्या एका धर्माच्या लोकांसाठी नाही, सर्व जाती धर्मातील नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी आजचं हे बोंबाबोंब आंदोलन आहे. खरे तर या मागील 4-5 वर्षापासून आम्ही सतत या घरकुलांना जागा मिळाली पाहिजे यासाठी पाठपुरावा करत आहोत. आमचे सर्व कार्यकर्ते असतील, करण कुरे असतील, धम्मदीप कुरे असतील, दलितजी दिपके असतील, आमचे जिल्हा अध्यक्ष मोहनजी दिपके असतील, हे सर्वजण 5 वर्षापासून हे पाठपुरावा करतात की या गोरगरीब लोकांना जागा मिळाली पाहिजे, घरकुलांना जागा मिळाली पाहिजे. परंतु 5 वर्ष होऊन देखील या गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाने अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही केलेली नाही. इथले तहसीलदार जे आहेत त्या तहसीलदारांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे की असं कुठलंही जागा देण्याविषयी कुठलंही प्रावधान या कायद्यामध्ये नाही किंवा शासन निर्णय नाहीत असं त्यांनी पत्र दिलेलं आहे. आम्ही त्यांना आताच तुमच्या समोर इतर जिल्ह्यामधल्या सर्व ऑर्डर दाखवलेल्या आहेत. इतर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका असेल, माळशिरस तालुक्याच्या प्रांत अधिकाऱ्यांनी 100 गोरगरीब लोकांना घरकुल बांधण्यासाठी जागा दिलेली आहे. एकतर तुम्ही 1,25,000 रुपये आम्हाला त्या घरकुलासाठी देता, घरकुल मंजूर करता, परंतु ती जागा जर आम्हाला घरकुल बांधण्यासाठी नसेल तर कुठं घरकुल बांधायची? गरिबांनी जायचं कुठं? कायद्यामध्ये तरतुदी आहेत, संविधानामध्ये तरतुदी आहेत, विविध शासन निर्णय आहेत, परिपत्रक आहेत. सर्व एवढे मोठे परिपत्रक शासन निर्णय आम्ही तहसीलदारांना दिलेले आहेत आणि सगळ्या तरतुदी आम्ही त्यांना समजावून सांगितलेल्या आहेत की जो 2018चा शासन निर्णय आहे त्यामध्ये देखील तरतूद आहे. शासनाच्या ग्रामीण विकास विभागाच्या डायरेक्ट गाईडलाईन आहेत त्यांनी की ज्या गायरान जमिनी असतील, सरकारी जमिनी असतील, घरकुल बांधण्यासाठी त्यांनी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. 500 स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून दिली पाहिजे आणि ती कोणत्या पद्धतीने दिली पाहिजे ते सर्व त्यांनी त्या शासन निर्णयात सांगितलेलं आहे. मग इतर जिल्ह्यामध्ये होतं, इतर जिल्ह्यामध्ये जागा मिळते, परंतु हिंगोली जिल्ह्यातच मिळत नाही का? हिंगोली जिल्हा महाराष्ट्रात नाही का? हिंगोली जिल्हा इतर राज्यातला आहे का किंवा इतर देशातला आहे का? इतर देशामध्ये वेगळे नियम आणि इथं वेगळे नियम असं आपण समजू, परंतु महाराष्ट्रातल्याच इतर जिल्ह्यामध्ये जर जागा मिळत असेल आणि हिंगोली जिल्ह्यात जर मिळत नसेल तर ही शोकांतिका आहे. आणि यानंतर महत्वाची एक गोष्ट, आम्ही सगळेजण संविधानाचे अभ्यासक आहोत, कायद्याचे कलम आम्हाला सर्व पाठ आहेत, आमच्या सर्व कार्यकर्त्यांना पाठ आहेत. तहसीलदारांना आमची शेवटची विनंती आहे, तुम्ही तात्काळ या 100 लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे, जागा दिली पाहिजे. नाही दिली तर तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेले आहेत त्या खुर्चीवर कसं खाली ओढायचं ते आम्हाला चांगल्या प्रकारे कळतं. म्हणून यामध्ये वेळ घालू नये. तात्काळ या 100 लाभार्थ्यांना, जेवढे लाभार्थी आहेत मौजे डिग्रस कराळेचे, जेवढ्यांना घरकुल मंजूर आहेत ते कुठल्याही एका जातीचे नाहीत, सर्व जाती धर्माचे गोरगरीब लोक आहेत, त्यांना तात्काळ ती जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. आमची दुसरी अशी मागणी आहे, जे डिग्रस कराळे येथे मॉडेल डिग्री कॉलेज आहे त्यांनी शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी जो रस्ता होता तो रस्ताच त्यांनी ते कॉलेजचं बांधकाम करून, अनधिकृत बांधकाम करून तो रस्ता अडवलेला आहे. तो रस्ता तात्काळ शासनानं खुला करून दिला पाहिजे. सगळे पुरावे आम्ही ते जे कॉलेज आहे, कॉलेजचं जे स्ट्रक्चर आहे ते आमच्या रस्त्यामध्ये आलेलं आहे, त्या संबंधीचे सर्व पुरावे आम्ही शासनाला अगोदर दिलेले आहेत, तहसीलदारांना दिलेले आहेत आणि ते सगळं निष्पन्न देखील झालेलं आहे. म्हणून यामध्ये देखील वेळ न घालवता तात्काळ आम्हाला रस्ता खुला करून दिला पाहिजे, ही एक आमची महत्वाची मागणी आहे. आमच्या दोन्ही मागण्या सनदशीर, कायदेशीर आहेत. दोन्ही मागण्यांना कायद्याचा आधार आहे, विविध शासन निर्णय त्याबाबत आहेत, परिपत्रक आहेत. म्हणून तात्काळ वेळ न घालवता आमच्या दोन्ही मागण्या मंजूर करून प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली पाहिजे
आणि तो रस्ता देखील खुला करून दिला पाहिजे। जर प्रशासनानं आमच्या घरकुलासाठी जागा उपलब्ध करून नाही दिली तर दिनांक 11 मार्च 2025 रोजी आम्ही या उपविभागीय अधिकारी ज्या असतील आणि तहसीलदार असतील त्यांच्या कार्यालयाच्या इमारतीवर घरकुल बांधण्यासाठी सुरुवात करणार आहोत। गरिबांना घरकुल, घरकुलाला जागा, गरिबांना घरकुल, घरकुलाला जागा।